नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, आज रविवारी पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि हिच्या नावातच या एकादशीचं महत्त्व दिलेलं आहे। एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पद्धतीने पूजा केली जाते। त्याचप्रमाणे ही पुत्रदा एकादशी आहे। या दिवशी संतान प्राप्त होण्यासाठी हे व्रत केलं जातं, संतान सुखासाठी हे व्रत केलं जातं, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं। त्याचप्रमाणे ज्यांना मुलं प्राप्ती होत नाही, जे निपुत्रिक आहे, त्यांनी आवर्जून या दिवशी हे व्रत ह्या सेवा करायच्या आहे। बघा, त्यांना मुलं होण्यासाठी योग हे नक्कीच जुळून येणार आहे। त्याचप्रमाणे मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे। आपल्याला या दिवशी तुळशी मातेपाशी ही एक वस्तू संध्याकाळी अर्पण करायची आहे। एकादशी असल्यामुळे तुळशीला आज स्पर्श करायचा नसतो। तुळशीची पानं देखील आज चुकूनही तोडायची नाही। तुळशीला एकादशीच्या दिवशी आणि रविवारी जल देखील अर्पण करायचं नाही। बघा, चुकून जर का ह्या गोष्टी आपल्याकडनं होत असतील तर बघा, याचे पाप आपल्याला हे भोगावे लागतात, याचे कर्म आपल्याला हे भोगावे लागतात। त्यामुळे चुकूनही आज तुळशीला स्पर्श करू नका। तुम्ही तुळशीची पूजा ही लांबून हळदी कुंकू वाहून अगरबत्ती दिवा लावून करू शकतात। त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला तुळशीपुढे हा एक उपाय करायचा आहे। उपाय काय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, संध्याकाळी तुम्हाला कणिक मळायची आहे। ह्या कणकेमध्ये तुम्हाला मीठ वापरायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आहे। कणकेला पिवळा कलर येईल असं कणिक आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि याचा एक दिवा तयार करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं, तिळाचं तेल टाकू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरात जे तेल वापरतात ते तेल देखील तुम्ही या दिव्यामध्ये वापरू शकतात। यामध्ये दुहेरी वात घालायची आहे आणि असा एक दिवा आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपल्याला एक ताटली घ्यायची आहे। बघा, हा दिवा पहिले आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे, अक्षता अर्पण करायची आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर एक डिश घ्यायची। आपल्याला ह्या डिशीमध्ये थोडंसं कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं आहे आणि या डिशीमध्ये थोड्याशा अक्षता ठेवून हा दिवा आपल्याला ह्या डिशीमध्ये ठेवायचा आहे। हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरून आपल्याला 3 वेळा हा उतरवून किंवा ओवाळून घ्यायचा आहे। तुम्ही 3 वेळा उतरवून घ्या किंवा 7 वेळा उतरवला तरी चालेल। त्यानंतर आपल्या घरात मुलं असतील तर मुलांवरून हा दिवा आपल्याला 3 वेळा उतरवून घ्यायचा आहे। एक मुलगा असेल, 2 मुलं असतील तर तुम्ही एकच दिवा ह्या दोन्ही मुलांवरून उतरवून घेऊ शकतात। त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरात बाहेर जिथेही तुळस असेल या तुळशीपुढे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। बघा, पुत्रदा एकादशी आहे। या दिवशी आवर्जून आपण आपल्या मुलांसाठी हे उपाय करायचे आहे। हा उपाय तुम्ही आईने केला तरी चालेल, वडिलांनी केला तरी चालणार आहे। बघा, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही एकादशी व्रत मांडली जाते। तुम्ही त्यांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी, अडचणीसाठी किंवा मुलं संतान प्राप्त होण्यासाठी हे उपाय या दिवशी आवर्जून करायचे आहे। बघा, वर्षातनं पुत्रदा एकादशी ही 2 वेळा येते, त्यामुळे आपल्याला हा उपाय ह्या एकादशीलाही करायचा आहे आणि नंतर येणाऱ्या एकादशीला देखील करायचा आहे। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। आपण आपल्या मुलांसाठी इतर गोष्टी ह्या घरामध्ये करत असतोच, त्याचप्रमाणे ह्या सेवा, हे उपाय देखील आपण आवर्जून हे मुलांसाठी करायचे आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।